मित्र, कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. त्यापैकी गुरूंची आवश्यकता हा ते एक महत्त्वाचा घटक आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे रोल मॉडेल. आपल्यासमोर त्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या आपल्या एखाद्या विद्यार्थ्यांचं, एखाद्या व्यक्तीचं रोल मॉडेल म्हणून, एक आदर्श म्हणून आपल्यासमोर त्याचा चेहरा असणं गरजेचं आहे. या दोन गोष्टीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. मित्र, आजच्या परिस्थितीकडे थोडं डोळे झाक न करता एक शिक्षण क्षेत्राकडे, एक पवित्र क्षेत्र म्हणून पाहायला गेलो तर त्याचं पावित्र्य आता आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यातल्या गुरूंकडे सुद्धा पवित्र नजरेनं पाहण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळं गुरुविषयी आस्था, श्रद्धा, प्रेम निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. कारण गुरु ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे. जसं जहाजांना होकायंत्र दिशा दाखवते, गुरु आपल्याला दिशा तर दाखवतातच, पण त्या दिशेकडे जाण्याची प्रेरणा देखील देत असतात. म्हणून असे दिशा दाखवणारे आणि प्रेरणा देणाऱ्या गुरूंची तुमच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये हे गुरु आहेत, जे गुरु मला योग्य दिशा दाखवतात होकायंत्रासारखं, आणि मला प्रेरणा आणि प्रोत्साहन पण देतात. अशा गुरूंची तुमच्याकडे काही संख्या असली पाहिजे. पण ते गुरु तुमच्या त्या क्षेत्रासाठी उपकारक असले पाहिजे. विशेषतः त्या क्षेत्रातले गुरु असायला पाहिजे. आणि आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन देणारे व्यक्ती आपल्या कुटुंबातले पण असतात. ते सुद्धा आपले गुरु समजा त्यांना सुद्धा. तर मित्र, आणि तुम्हाला जे प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवतात ते सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा एक आदरानं, श्रद्धेनं, पवित्र भावनेनं पाहणं, ही गोष्ट तुम्हाला ज्ञान जर मिळवण्यासाठी तर आवश्यकच ठरते. पण जीवनामध्ये आपल्यासोबत माझे गुरु आहेत ही भावना आणि गुरुने सांगलेल्या ज्ञानावर देखील श्रद्धा निर्माण व्हायला गुरुविषयीचं प्रेम कारणीभूत ठरत असते. त्या गुरुविषयी आपल्या मनामध्ये प्रेम नाही, श्रद्धा नाही, तर त्यांच्या सांगितलेल्या ज्ञानावर देखील आपल्याला आपली श्रद्धा असणार नाही. आणि श्रद्धा नसेल तर ज्ञानामध्येची अभिरुची आपल्याला वाढणार नाही. आणि अभिरुचीच वाढली नाही, समरसता वाढणार नाही, समरसताच वाढली नाही तर यश मिळणार नाही. म्हणून गुरुविषयीचं प्रेम, गुरुविषयीची श्रद्धा जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. तर आज बऱ्याच जणांना गुरु नावाची गोष्ट राहिली नाही. बरं, ते गुरु ऑनलाईन मोडवर जे विद्यार्थी अभ्यास करतात, ऑनलाईन त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. भावनिक कनेक्टिव्हिटी, संवादाच्या पातळीवर तर कनेक्टिव्हिटी असेल, प्रत्यक्ष फोनवर असेल किंवा प्रत्यक्ष भेटून बोलणारे काही एखादा तरी गुरु आपल्या जीवनात असला पाहिजे. त्याचबरोबर किमान ज्यांचा आपण गायडन्स घेतोय ऑनलाईन पद्धतीने, त्यांच्याविषयी आंतरिक तरी आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे. कृतज्ञतेची भावना त्यांच्याविषयी अतिशय गरजेचं आहे. ते आपल्याला आत्मबळ वाढवणारी गोष्ट आहे. कृतज्ञता ही आत्मबळ वाढवणारी गोष्ट आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःच्या कष्टानं, परिश्रमानं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही ज्या क्षेत्रात पदवी घेतात, जी परीक्षा देतात, त्यामध्ये मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी हा तुमचा रोल मॉडेल असला पाहिजे. पण तो रोल मॉडेल असताना त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये पण आस्था पाहिजे. त्याच्या परिश्रमावर तुमची श्रद्धा पाहिजे. अतिशय कष्टातून त्यानं हे यश मिळवले असं तुम्हाला वाटलं पाहिजे. असा एखादा तरी रोल मॉडेल म्हणून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तुमचे रोल मॉडेल कोण असावेत तर त्या क्षेत्रातले टॉपर असावेत. आणि ते असे टॉपर असावेत की तुम्हाला त्याच्याविषयी खात्री वाटावी की यानं
या विद्यार्थ्याने अतिशय परिश्रमाने, अतिशय कष्टाने, अतिशय प्रामाणिकपणे अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेलं आहे. तो यशस्वी होऊ शकतो तर मी पण यशस्वी होऊ शकतो, हा कॉन्फिडन्स असं रोल मॉडेल देत असतं. म्हणून तुमच्या जीवनात या 2 गोष्टीचा अंतर्भाव करा मित्र, रोल मॉडेल आणि गुरु. तुम्हाला यासाठी माझ्या मनापासूनच्याच तुम्हाला शुभेच्छा तर आहेत. पण आम्हाला दुसऱ्या वर्गापासून 4थ्या वर्गापासून शिकवलेले गुरु देखील आम्ही आज स्मरणात ठेवलेले आहेत. तर हे आम्हाला हे वर्गात शिकवलेले जसे गुरु असतात तसे ग्रंथ गुरु आहेत, किंवा या देशामध्ये जे काही महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचे विचार तर तुम्हाला प्रेरणा देत असतील, ते देखील तुमचे गुरु आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांना गुरु मानलं, महात्मा कबीरांना गुरु मानलं आणि महात्मा फुले यांना गुरु मानलं. तसं तर त्यांना शिकवत असताना अनेक शिक्षकही त्यांना गुरु मानलेलं होतं. एडविन आर्य सेलिगमन हे त्यांचे गुरु. त्यांच्याविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक निष्ठा आणि श्रद्धा होती, ज्यांनी त्यांना फॉरेनमध्ये शिकायला भेटलेले होते. तर अशा अनेक गुरूंचा, अनेक व्यक्तींचा ग्रंथ हे सुद्धा गुरु असतात. तुमचं एखादं पुस्तक तुम्हाला खूप मोटिवेट करते, खूप गाईड करते, हे देखील तुम्ही त्याच्याकडे गुरु म्हणूनच पहा. ग्रंथ मानी ओ गुरु हा संदेश गुरु गोविंद सिंगांजी यांनी दिलेला आहे. तसे गुरु ग्रंथ सुद्धा तुमचे गुरु असले पाहिजे. त्या ग्रंथाकडे सुद्धा श्रद्धेने तुम्ही पाहिलं पाहिजे. नाहीतर पुस्तकं पायाखाली घेऊन जर झोपत असाल तुम्ही आणि डोक्याखाली घेऊन त्या पुस्तकाचं अवमूल्यन हे तुमचं अवमूल्यन ठरते. त्या पुस्तकाविषयी सुद्धा श्रद्धा असली पाहिजे. त्या पुस्तकात लिहिलेलं जे आहे अतिशय कष्टाने लिहिलेलं असते त्याच्याविषयी श्रद्धा असते, आणि श्रद्धा निर्माण झालेल्या अशाच ग्रंथांचा अभ्यास करणं तुमच्या यशासाठी फार उपकारक ठरते. तर मित्रो, या अनुषंगानं तुम्हाला काही विचार करता आला, याबद्दल काही तुमच्या जीवनामध्ये काही गुरूंना ॲड करता आलं, त्यांच्याविषयी जर नकारात्मक दृष्टिकोन असेल तर तो सकारात्मक करता आला. आपले आईवडील आपले गुरु असतात, तर त्यांच्याकडे त्यांच्याबद्दलची तुमच्या मनात श्रद्धेची भावना असणं गरजेचं आहे, पावित्र्याची भावना असणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्यांच्याविषयी नकारात्मकता बाळगून जगत असाल तर तुमच्या यशाला कुठेतरी खिंडार पडू शकते. तसं होऊ देऊ नका. आईवडिलाविषयीची श्रद्धा, गुरुजनांविषयीची श्रद्धा, तुम्हाला जे जे दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत आहे अशा सर्व गोष्टी तुमच्या गुरु आहेत. आणि या तुमच्या क्षेत्रामध्ये जे टॉपर, जे ज्ञानसाधनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी पुढे गेले आहेत, हे तुमचं रोल मॉडेल म्हणून ठेवा. ती तुम्हाला प्रेरणा देणारे घटक ठरतात. मित्र, जहाज तरून जाण्यासाठी जसं होकायंत्राची गरज असते, तर जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी गुरुची आणि रोल मॉडेलची गरज असते. तुमच्या जीवनात चांगले रोल मॉडेल तुम्ही निवडावं अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला या कामासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.